टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्यातील स्वारगेटमध्ये बलात्कार प्रकरण घडलं आणि या बलात्कार प्रकरणातील ज्या पीडितेवर हा सगळा अन्याय झालेला आहे त्या पीडितेने विशेष सरकारी वकील म्हणून आसिम सरोदे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पुणे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत ॲडव्होकेट आसिम सरोदे आहेत। सर, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांकडे पीडित तरुणीने मागणी केली की तुमची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी। समाधानाची बाब आहे की कुणाला तरी आपण योग्य आहे असं वाटते आणि त्या पीडितेला जर वाटत असेल की माझी नियुक्ती तिच्यातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून झाली पाहिजे तर तशी नियुक्ती केल्यास मी नक्कीच तिच्यातर्फे काम करीन, कारण की तसंही आम्ही तिला आता मदत करतोय। तिच्यासह महाराष्ट्रातल्या अनेक केसेसमध्ये आम्ही बलात्कारग्रस्त स्त्रियांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण माझ्यासोबतच ॲडव्होकेट अजय मिसार माझे मित्र आहेत, त्यांचं सुद्धा नाव आहे आणि पोलीस त्यांचं सुद्धा नाव रेकमेंड करू शकतात। त्यामुळे अजय मिसार सुद्धा चांगले वकील आहेत। पोलिसांना, पोलीस आयुक्तांना आता अधिकार नवीन प्राप्त झालेले आहेत की ते विशेष सरकारी वकील म्हणून कोण असलं पाहिजे याचं रेकमेंडेशन ते करू शकतात, म्हणजे शिफारस करू शकतात। नेमणुकीचे अधिकार अर्थातच लॉ अँड ज्युडिशरी मिनिस्ट्रीला आहे, ते त्याचा अंतिम निर्णय घेतील। पण माझी नेमणूक झाल्यास मी नक्कीच त्या पीडित बलात्कारग्रस्त मुलीला मदत करीन। आता पीडित तरुणीने पोलीस आयुक्तांना तसं पत्र दिलेलं आहे, पुढची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे? म्हणजे पोलीस आयुक्त शासनाला कळवणार की नेमकी काय प्रक्रिया असणार आहे पुढची? मी काल दिवसभर मुंबई उच्च न्यायालयात होतो आणि मला संध्याकाळी कळलं की तिने माझं नाव सुचवलेलं आहे पत्र देऊन। खरोखरच ही आनंदाची गोष्ट आहे की आपण विश्वासपात्र लोकांना वाटणं हे एक वेगळ्या प्रकारचं सर्टिफिकेट आहे। आता पोलिसांना तिने नाव सुचवलेलं आहे, मागणी केलेली आहे की माझी नेमणूक विशेष सरकारी वकील म्हणून केली पाहिजे। तर याच्यावर प्रक्रिया अशी आहे की पोलीस आयुक्त हे राज्य सरकारला याच्या संदर्भात कळवतात की आमची शिफारस अशी अशी आहे आणि यांच्या नावाचा विचार व्हावा। मग लॉ अँड ज्युडिशरी विभाग जो आहे त्याच्यामध्ये प्रपोजल जाते आणि गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री याच्यावर निर्णय घेत असतात आणि ते नोटिफिकेशन काढतात। नोटिफिकेशन काढल्यानंतर मग ती नियुक्ती होते आणि मग कामकाज पाहण्याचे सगळे अधिकार त्या व्यक्तीला विशेष सरकारी वकील म्हणून प्राप्त होतात। जो या बलात्कार प्रकरणातील आरोपी आहे दत्ता गाडे, त्याची आज पोलीस कोठडी संपते आणि पुणे पोलिसांची गुन्हे शाखा आज त्याला न्यायालयात घेऊन येणार आहे। यावेळेस तुम्ही न्यायालयात असणार आहात का? तुम्ही यापूर्वी म्हणलं होतं की मी यापुढे पीडित तरुणीची बाजू मांडण्यास प्रयत्न करणार आहे किंवा मदत करणार आहे। मी आज न्यायालयात नक्कीच जाणार आहे आणि त्या मुलीतर्फे जी काही बाजू मांडायची आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय हा आहे की जो तपास सुरू आहे पोलिसांतर्फे त्याच्यामध्ये आणखी काही चांगल्या पद्धतीने तपास होण्यासाठी काही स्टेप्स घेण्याची गरज आहे। काही गोष्टींवर फोकस करून त्या संदर्भातला तपास करण्याची गरज आहे। त्याबद्दलची मागणी सुद्धा आम्ही आज पीडित मुलीतर्फे न्यायालयात करू। मागच्या वेळेस ज्यावेळेस या प्रकरणाची सुनावणी झाली त्यावेळेस आज जो युक्तिवाद केला गेला तो बाहेर न सांगता काही वकिलांकडून वेगळाच युक्तिवाद बाहेर येऊन मीडियासमोर सांगितला गेला। त्यानंतर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मनाई आदेश काढावा अशी विनंती देखील केली होती। आज काय परिस्थिती असणार आहे? जिल्हाधिकारी साहेबांनी मला वेळ दिलेली आहे आज 10:30 वाजताची आणि त्यावेळेस ते त्याच्यावर निर्णय घेतील। त्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस आयुक्त या संदर्भातला निर्णय घेऊ शकतात। आयुक्त क्षेत्रामध्ये पोलीस आयुक्तांचे अधिकार महत्त्वाचे आहे, पूर्ण जिल्ह्यामधल्या निर्णयासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आहे असं त्यांचं मत आहे। परंतु मी त्यांना हे सांगणार आहे की जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार काढून न घेता केवळ शहरापुरती मर्यादित अधिकार पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते त्यांच्या खालचेच अधिकारी म्हणून नेमले जातात। पोलीस आयुक्त यांच्या अधिकारांचं कोणतंही उल्लंघन न करता जिल्हाधिकाऱ्यांना व्यापक अधिकार आहेत की ते जनतेच्या हितासाठीचे निर्णय घेऊ शकतात। त्यामुळे त्यांना सुद्धा ते अधिकार कसे आहेत हे मी त्यांना कायदेशीरदृष्ट्या आज सांगणार आहे, त्यावर ते निर्णय घेतील। आज जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीला तुम्ही उपस्थित असणार आहात का? आजच्या सुनावणीला मी नक्की उपस्थित असणार आहे आणि न्यायालयामध्ये आम्ही मागणी करणार आहोत की कशा प्रकारे काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्याच्या संदर्भातला सुद्धा तपास झाला पाहिजे। आपण पाहतोय की हे होते आसिम सरोदे, ज्या स्वारगेटमधील ज्या तरुणीवर अत्याचार झाला त्या तरुणीने आता मागणी केलेली आहे की माझी न्यायालयासमोर बाजू जी आहे ती आसिम सरोदे यांच्या माध्यमातून मांडण्यात यावी आणि विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात यावी। आता सरकार यावर काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.